जी बातमी आपण बघतोय डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे। बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानं थेट भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि यावेळेस ठाकूरांना पुन्हा एकदा मोठा धक्का हा मानावा लागेल। बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानं थेट भाजपमध्ये प्रवेश करत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय घडामोड आपण बघतोय। बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, विनोद तावडेंवर गुन्हा दाखल झाला आहे। विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनोद तावडेंवर आता मात्र गुन्हा दाखल करण्यात आला। यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, हॉटेल विवियांतामध्ये या ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप हितेंद्र ठाकूरांनी केला होता। विनोद तावडे पैसे वाटप करत होते असा आरोप त्यांनी केला होता आणि त्यानंतर विनोद तावडे इथं का आले होते असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। अनेक डायऱ्या, रोख रक्कम देखील त्यांनी समोर आणल्या होत्या आणि त्यानंतर आता विनोद तावडेंवर गुन्हा दाखल झालेला आहे। यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची राजकीय घडामोड आपण बघतोय। भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत विनोद तावडे आणि त्यांच्यावर आता मात्र गुन्हा दाखल झालेला आहे। यावेळेस एक महत्त्वाची राजकीय अपडेट, विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा नेमका का दाखल झाला या संदर्भातली अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाहीये, परंतु भाजप उमेदवार राजन नाईक आणि त्यांच्यासोबतच विनोद तावडेंवर गुन्हा दाखल झालाय। विनोद तावडे हे बाहेरचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी मतदारसंघ सोडणं अपेक्षित होतं असा देखील आरोप या ठिकाणी, असा देखील दावा हितेंद्र ठाकूरांनी केला होता। ते नेमके इथं काय करत होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। मतदानाच्या 48 तास आधी बाहेरच्या नेत्यांनी शहरामध्ये थांबू नये असा नियम असताना देखील विनोद तावडे इथं का आले असा प्रश्न हितेंद्र ठाकूरांनी उपस्थित केला आणि त्यानंतर आपण बघतोय आता विनोद तावडेंवर गुन्हा दाखल झालेला आहे।